नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेमधून आज आपण एक खूपच छान आणि महत्वाची कृती समजून घेणार आहोत. ही अशी कृती आहे जी लहान मुलांना त्यांच्या देशाची, आपल्या भारत देशाची पहिली ओळख करून देते. बघा, किती प्रेमळ आणि सोपी सुरुवात आहे ही. लहान मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल एक कुतूहल, एक आपुलकी निर्माण करणं हाच तर या कृतीचा मूळ हेतू आहे. आणि यातून हेच दिसतं की शिकणं किती मजेशीर असू शकतं. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मुलांसाठी ही पहिली ओळख का महत्वाची आहे. मग ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला काय काय सोप्या गोष्टी लागतील. त्यानंतर आपण वयोगटानुसार बघू. 3 ते 4 वर्षांची मुलं, मग 4 ते 5 आणि मग 5 ते 6 वर्षांची मुलं. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्याचा मुलांच्या विकासावर काय मस्त परिणाम होतो तेही पाहूया. तर ही कृती म्हणजे फक्त काहीतरी शिकवणं नाहीये. नाही, यातून मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचा पाया रचला जातो. आपण एका मोठ्या समाजाचा भाग आहोत ही भावना इथूनच रुजायला सुरुवात होते. आणि गंमत म्हणजे ही कृती खास करून 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. एक म्हणजे देशभक्तीची भावना जागवणं, दुसरं म्हणजे आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची ओळख करून देणं आणि तिसरं म्हणजे सामाजिक जाणीव निर्माण करणं. यातूनच मुलं स्वतःला एका मोठ्या कुटुंबाचा, आपल्या देशाचा एक हिस्सा मानू लागतात. आता वळूया प्रॅक्टिकल भागाकडे. ही सगळी गंमत करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे किती सोपं आहे. बघा, यासाठी लागणारं साहित्य अगदी सहज मिळणार आहे. आपल्याला फक्त आपला राष्ट्रध्वज, काही महत्वाची चित्रकार्ड्स म्हणजे फ्लॅश कार्ड्स आणि एक छानसं राष्ट्रभक्तीपर गीत लागेल. बस. चला, आता आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून. 3 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत ही कृती नेमकी कशी करायची ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. या वयातल्या मुलांसाठी आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आणि सोपं आहे. त्यांना आपला झेंडा ओळखता यावा आणि आपल्या देशाचं नाव माहिती व्हावं. ही प्रक्रिया आपण 4 सोप्या पायऱ्यांमध्ये करू शकतो. पहिली पायरी, मुलांसमोर आपला तिरंगा सादर करा. दुसरी, त्यातले 3ही रंग ओळखून सांगा: केशरी, पांढरा आणि हिरवा. तिसरी, मधल्या निळ्या अशोक चक्राकडे त्यांचं लक्ष वेधा. आणि मग चौथी, सगळ्यात महत्वाची पायरी, त्यांना एक प्रश्न विचारा. आणि मग येतो तो महत्वाचा क्षण, जेव्हा आपण विचारतो, आपल्या देशाचं नाव काय? आणि लहान मुलं जेव्हा उत्तर देतात, भारत, तेव्हा खरं तर त्यांच्या मनात आपल्या देशाची आणि तिरंग्याची पहिली पक्की ओळख निर्माण होते. किती सुंदर आहे ना हे? आता आपण थोड्या मोठ्या मुलांकडे जाऊया. 4 ते 5 वर्षांच्या गटासाठी ही कृती अजून विस्तारते आणि आपण त्यांना आपल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या जगात घेऊन जातो. या वयोगटासाठी आपलं उद्दिष्ट आहे चित्रांच्या मदतीने ओळख वाढवणं. यासाठी आपण फ्लॅश कार्ड्सचा वापर करणार आहोत, ज्यामुळे ही प्रक्रिया खूपच मजेशीर आणि संवादात्मक होते. सुरुवात करूया एका सुंदर चित्राने. मोराचं चित्रकार्ड दाखवून आपण मुलांना विचारू शकतो, अरे वा, बघा, हा सुंदर पिसारा फुलवणारा कोण आहे बरं? मग मुलं उत्तर देतील आणि आपण त्यांना सांगायचं, बरोबर, हा आहे मोर, आपला राष्ट्रीय पक्षी. आणि हीच प्रश्न उत्तरांची गंमत आपण पुढे नेणार आहोत. वाघाचं चित्र दाखवून विचारायचं, हा पट्टेरी कोण आहे? आणि उत्तर मिळेल, वाघ, आपला राष्ट्रीय प्राणी. मग कमळाचं चित्र दाखवून विचारायचं, पाण्यात उमलणारं हे सुंदर फूल कोणतं? आणि उत्तर येईल, कमळ, आपलं राष्ट्रीय फूल. या भागाच्या शेवटी आपण मुलांना एक घोषणा शिकवणार आहोत. जय हिंद, आणि त्याचा सोपा अर्थही सांगायचा की आपल्या देशाचा विजय असो. ह्या घोषणेने ही सगळी प्रतीकं थेट अभिमानाच्या भावनेशी जोडली जातात. आता पुढचा गट म्हणजे 5 ते 6 वर्षांची मुलं. यांच्यासाठी संकल्पना थोड्या अजून व्यापक होतात. आता आपण भूगोल आणि संस्कृती यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर या वयोगटातली उद्दिष्ट बघा. पहिलं, नकाशावर आपला भारत देश कुठे आहे हे ओळखायला शिकवणं. दुसरं, विविधतेत एकता म्हणजे काय हे त्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगणं. आणि तिसरं, राष्ट्रगीताच्या वेळी कोणती शिस्त पाळायची हे शिकवणं. याची सुरुवात होते नकाशाने. भारताचा नकाशा दाखवून मुलांना सांगायचं, बघा, हा आहे आपला देश, भारत, आणि आपण सगळे इथे राहतो. देश ही संकल्पना यामुळे त्यांना अधिक स्पष्टपणे कळते. आणि मग येते सगळ्यात सुंदर संकल्पना,
भारतीय असण्याची. आपण त्यांना सांगू शकतो की जरी आपले कपडे वेगळे असले, आपल्या भाषा वेगळ्या असल्या, तरी आपण सगळे एक आहोत. आपण सगळे भारतीय आहोत. हीच तर आहे आपल्या देशाची ओळख, विविधतेत एकता. आणि हो, एक खूप महत्वाचा संस्कार, एक सुवर्ण नियम. जेव्हा आपलं राष्ट्रगीत जनगण मन सुरू होतं, तेव्हा आपण सगळ्यांनी आदराने, सावधान स्थितीत उभं राहायचं. ही शिस्त, हा आदर लहान वयातच मुलांमध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे. चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या कृतींचे मुलांच्या विकासावर काय परिणाम होतात ते थोडक्यात पाहूया, कारण ही सोपी दिसणारी कृती खूप महत्वाची आहे. या कृतीमुळे मुलांमधला आपल्या देशाबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. त्यांचं सामान्य ज्ञान वाढतं. आदर आणि शिस्त यांसारखी सामाजिक मूल्य त्यांच्यात रुजतात. आणि हो, तिरंग्यामुळे त्यांच्या रंगांची ओळखसुद्धा पक्की होते. म्हणजे एकाच कृतीतून कितीतरी गोष्टी साध्य होतात. आणि शेवटी एक विचार मनात येतो की रंगांची आणि प्राण्यांची ओळख म्हणून सुरू झालेला हा साधा वाटणारा पाठ खरं तर एका विचारशील, जबाबदार आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकाला घडवणारी पहिली पण सगळ्यात मजबूत वीट आहे, नाही का?